अनेकांना वाटतं की यश म्हणजे नशिबाचा खेळ, पण तसं आहे का? अजिबात नाही. यश म्हणजे एक पक्की इमारत बांधण्यासारखं आहे. आणि आज आपण याच यशाच्या इमारतीचे ते 5 मजबूत स्तंभ पाहणार आहोत, जे यशाची एक भक्कम रचना तयार करतात. तर हे आहेत ते 5 स्तंभ. आपण एकाग्रतेच्या पायापासून सुरुवात करणार आहोत आणि मग पाहणार आहोत की यशाचा आवाज न बोलता कसा घुमवायचा. प्रत्येक टप्पा आपल्याला आपल्या ध्येयाच्या अधिक जवळ घेऊन जाईल. चला तर मग सुरू करूया. चला तर मग आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या स्तंभाकडे वळूया, आणि तो आहे एकाग्रता. खरं तर कुठल्याही मोठ्या यशाचा हाच तर पाया असतो, नाही का? किती जबरदस्त उदाहरण आहे हे. कधी पाहिलंय का कोणाला पैसे मोजताना त्यांचं लक्ष 100% तिथेच असतं? कुणाची हिंमत नाही होत त्यांना डिस्टर्ब करायची. आता विचार करा, हीच एकाग्रता, हेच फोकस जर अभ्यासात आणलं तर काय होईल? अहो, ज्या दिवशी अभ्यासाला इतकं महत्त्व दिलं जाईल ना, त्या दिवशी खऱ्या नोटा मोजण्याची वेळच येणार नाही. यश तर मागे धावत येईल. ठीक आहे, एकाग्रता तर साधली, पण वाचलेलं लक्षात कसं ठेवायचं, हा मोठा प्रश्न आहे. तर आता आपण पाहूया की आपल्या या मेंदूला, या सुपर कम्प्युटरला लक्षात ठेवण्यासाठी प्रोग्राम कसं करायचं. आणि याचं तंत्र खूप सोपं आहे, पण तितकंच प्रभावी. बघा, फक्त 2 स्टेप्स. रात्री झोपण्यापूर्वी साधारण अर्धा तास दिवसभरात जे काही वाचलंय ते सगळं आठवायचं, आणि सकाळी उठल्या उठल्या फक्त 5 मिनिटात त्यावर एक नजर टाकायची. बस. हे जर सलग फक्त 4 महिने केलं ना, तर आपला मेंदू कायमस्वरूपी शिकण्यासाठी जणू काही प्रोग्राम होऊन जाईल. बरं, मेंदू तर तयार झाला, पण आता वळूयात त्या गोष्टीकडे ज्याकडे आपण नेहमीच दुर्लक्ष करतो. यशाचं खरं इंधन, आपलं शरीर आणि आपलं आरोग्य. कारण लक्षात ठेवा, फक्त तेज डोकं असून चालत नाही, शरीरही तितकंच दणकट लागतं. यापेक्षा सोपं उदाहरण असूच शकत नाही. आपल्याकडे जगातली सगळ्यात भारी गाडी असेल, आपण सर्वोत्तम ड्रायव्हर असू, पण गाडीत पेट्रोलच नसेल तर गाडी 1 इंचही पुढे जाणार नाही. अगदी तसंच आपलं आहे. शरीरच जर थकलेलं असेल तर कितीही मोटिवेशन असो किंवा टॅलेंट असो, काहीच उपयोग नाही. म्हणून सगळ्यात पहिलं काम काय, तर आपल्या गाडीतलं इंधन तपासायचंय. म्हणजे आपलं हिमोग्लोबिन, प्लेटलेट्स हे सगळं व्यवस्थित आहे ना, हे बघणं खूप गरजेचं आहे. कारण याचा थेट परिणाम आपल्या मेंदूवर होतो. आणि हो, कमीत कमी 8 तासांची पूर्ण झोप आणि चांगला आहार हे तर यशाचं मूळ इंधन आहे. याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे स्वतःच्या पायावर धुंडा मारून घेण्यासारखं आहे. आपण सगळेच मोटिवेशन शोधत असतो, नाही का? कधी व्हिडिओ बघतो, कधी पुस्तकं वाचतो, पण खरी प्रेरणा, खरी आग ही बाहेरून नाही तर आतून येते. चला तर मग बघूया की ही आतली भूक, ही आतली आग कशी पेटवायची. एक साधा विचार करा. ज्याला खूप तहान लागली आहे, त्याला पाणी पिण्यासाठी कुठल्या मोटिवेशनल व्हिडिओची गरज पडते का? नाही. त्याची तहानच त्याला पाण्यापर्यंत खेचून नेते. तीच आहे आंतरिक भूक. मोटिवेशनल व्हिडिओ म्हणजे काय? तात्पुरती ऊर्जा. पण आई-वडिलांची स्वप्न, घरची परिस्थिती बदलायची जिद्द, लोकांनी मारलेल्या टोमण्यांना कामातून उत्तर देण्याची इच्छा, ही आहे खरी भूक. ही भूक असेल तर बाहेरच्या प्रेरणेची गरजच पडत नाही. आणि आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाच्या स्तंभाकडे. विजयाची एक अशी रणनीती जी सांगते, मेहनत शांतपणे करा आणि यशाला आवाज करू द्या. पण एक प्रश्न पडतो, आपण आपली तयारी, आपले प्लॅन्स सगळ्यांना का सांगू नयेत? आपल्याला तर वाटतं की सांगावं, उत्साह असतो, पण तसं का नाही करायचं? यामागे एक मोठं कारण आहे. कारण होतं काय, आपण जेव्हा सगळ्यांना सांगत सुटतो तेव्हा लोकांच्या अपेक्षांचं एक अनावश्यक ओझं आपल्यावर येतं. दुसरं म्हणजे प्रत्येकाची ऊर्जा सकारात्मक नसते. काही लोकांची निगेटिव्ह एनर्जी सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचते. आणि खरं सांगायचं तर काही लोक असे असतात जे आपल्या यशापेक्षा आपण कधी अपयशी होतो याचीच वाट बघत असतात. म्हणूनच ही आहे यशाची खरी रणनीती. आपलं काम, आपली मेहनत एकदम शांतपणे करायची. इतकी शांतपणे की जेव्हा यश मिळेल ना, तेव्हा त्याचा आवाज इतका मोठा असेल की तो अख्ख्या जगात घुमेल. मग तुम्हाला काही सांगायची गरजच उरणार नाही. तर जाता जाता फक्त हा एक विचार मनात ठेवा. जेव्हा यश आवाज करेल तेव्हा तो फक्त विजयाचा आवाज नसेल. तो आवाज असेल त्या शांत मेहनतीचा, त्या संघर्षाचा, त्या अतूट विश्वासाचा. तर मग विचार करा, यशाचा आवाज कोणती कहाणी सांगेल?